श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 52. उन्हाळ्याचे दिवस होते. हवेत खूपच उष्मा होता. त्यातून गयावळ ब्राह्मणांची घरं अरुंद गल्ल्यातून दाटीवाटीने बांधलेली. वाऱ्याची झुळूक घरात येणं शक्यच नाही. गोविंद स्वामी आणि दयाळन स्वामी गच्चीवरच झोपले. त्यांच्या पलीकडे 12-13 यात्रेकरू झोपले होते. मध्यरात्र टळून गेली तरी वाऱ्याची झुळूक नव्हती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दयाळन स्वामींना झोप येईना. उठून बसले. पाहिलं, गोविंद स्वामींच्या अंगातून घामाच्या धारा निथळतायत. त्यांनी ताडपत्रीचा पंखा घेऊन गोविंद स्वामींना वारा घालायला सुरुवात केली. त्यामुळे गोविंद स्वामींच्या अंगावरील घाम सुकला. ते बघून दयाळन स्वामींना बरं वाटलं. त्यांचं लक्ष पलीकडे झोपलेल्या यात्रेकरूंकडे गेलं. त्या यात्रेकरूंच्याही अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. दयाळन स्वामींनी त्या यात्रेकरूंनाही वारा घालायला सुरुवात केली. जवळजवळ अर्धा तासपर्यंत त्यांनी त्या साऱ्या यात्रेकरूंना पंख्यानं वारा घातला. वारा घातल्यामुळे त्या यात्रेकरूंच्या अंगावरचा घाम सुकला आणि त्यांना चांगली झोप लागली. दयाळन स्वामींना खूप बरं वाटलं. त्यांचं लक्ष स्वतःच्या अंगाकडे गेलं. त्यांचाही घाम सुकला होता. त्यांनी वारा घातला होता गोविंद स्वामींना आणि कुणा अनोळखी यात्रेकरूंना. गोविंद स्वामींची आणि त्या यात्रेकरूंची अस्वस्थता दूर व्हावी म्हणून. पण त्यामुळे दयाळन स्वामींची स्वतःची अस्वस्थता दूर झाली होती. पुढे गोविंद स्वामी आणि दयाळन स्वामी गयेहून जगन्नाथपुरीला पोहोचले. संध्याकाळ झाली होती. एक विद्वान पंडित गोविंद महांती यांच्याकडे ते उतरले. गोविंद महांती यांचा उपनिषदांचा चांगला अभ्यास होता. त्यांनी पातंजल योगसूत्रांचंही प्रगाढ अध्ययन केलं होतं. आपल्याकडे आज आलेले पाहुणे दयाळन स्वामी यांचंही पातंजल योगसूत्र आणि उपनिषदांचं अध्ययन झालंय हे कळताच त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आपले चिरंजीव सुब्रतो महाशय यांना बोलावलं. सुब्रतो महाशय ही मोठे अभ्यासू पंडित होते. तिघांची चर्चा सुरू झाली. पातंजल योगसूत्रात उल्लेख असलेल्या असंप्रज्ञात समाधीचा विषय निघाला. महांती म्हणाले, परावैराग्य हेच असंप्रज्ञात समाधीचं साधन आहे. परावैराग्य प्राप्त झाल्यावरही अभ्यास करीत राहावंच लागतं. तेव्हाच अशा असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. तेव्हाच अशी असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते. स्वामी म्हणाले, परावैराग्य हेच असंप्रज्ञात समाधीचं एकमेव साधन नाही. साधकावर जर ईश्वराची कृपा झाली तरीही समाधी लाभ होईल. ईश्वर प्रणिधानद्वारा. ईश्वर प्रणिधानाद्वा या सूत्राचा भावार्थच असा आहे की ईश्वर प्रणिधानाच्या योगानंही असंप्रज्ञात समाधीचा लाभ होतो. महांती महाशयांना ते पटेना. दयाळन स्वामी सांगू लागले, तस्य वाचकः प्रणवः असंही योगसूत्र आहे. प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार हे ईश्वराचं नाव आहे. त्याचा जप करणं, चिंतन करणं हेच ईश्वर प्रणिधान. प्रणव या शब्दाचा अर्थ जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य. यामुळे ओमचा अर्थही जीवात्मा आणि परमात्मा ऐक्य असाच होतो. ओंकाराचं चिंतन करणं म्हणजे ईश्वर प्रणिधान. त्याच्या योगाने साधकावर ईश्वराची कृपा होते आणि साधकाला असंप्रज्ञात समाधीचा लाभ होतो. त्याच्याही पुढे असं जाऊन म्हणावं असं वाटतं की आध्यात्मिक विकास हा आपल्या प्रयत्नांनी फारसा होत नाही. तो ईश्वरी कृपेमुळेच होत राहतो. सद्गुरू हे ईश्वर रूपच झालेले असतात. सद्गुरूंची कृपा म्हणजे ईश्वरी कृपा. साधकानं केवळ आपल्या प्रयत्नानं गुरुच्या कृपेशिवाय केलेला आध्यात्मिक विकास म्हणजे बैलगाड्यातून संथ गतीने इच्छित ठिकाणी जाण्यासारखं असतं. पण गुरुकृपा झाली की विमानातून जावं तशी जलद गतीने साधकाची प्रगती होते. पूर्वी विमाने आकाशात वेगानं झेप घेऊन अल्प काळात इच्छित ठिकाणी पोहोचवायची, तसं. सुब्रतो महाशय म्हणाले, आध्यात्मिक विकास गुरुकृपेनं जर होत असेल तर मग साधकाच्या प्रयत्नांना काही महत्वच नाही का? योगसूत्रकारांनी प्रयत्नांवरच खूप भर दिलाय, ते कसं काय? दयाळन स्वामी म्हणाले, योगसूत्रकारांनी ईश्वरी कृपा आणि प्रयत्न दोन्ही सांगितलंय. योगसूत्रकार सांगतात, दैवी प्रतिबंध असले तर आपले प्रयत्न सफळ होत नाहीत. दैवक अनुकूल असलं तरी साधकाला प्रयत्न चालू ठेवावेच लागतात. शास्त्रांमध्ये हे करा ते करू नका असे जे विधिनिषेध सांगितलेत त्याचं पालन करणं हा प्रयत्नच आहे. वैराग्य आणि अभ्यास हाही प्रयत्नच आहे. साधकाला प्रयत्न तर करावेच लागतात. प्रयत्न केलेच पाहिजेत.
साधकाचे हे प्रयत्न पाहून ईश्वर त्याला परमार्थ मार्गावर पुढे नेतो. म्हणून परमार्थ मार्गावर पुढे नेणं हे ईश्वराचं काम आहे असं म्हणतात. गुरु आणि ईश्वर दोन्ही एकच आहेत. शेवटी पर्यवसान दोन्ही एक होण्यातच आहे. राजाचं न्याय खातं वेगळं, महसूल खातं वेगळं, सैन्याचं खातं वेगळं असं वाटतं. पण वस्तुतः सर्व राजशक्ती एकच असते. राज्यकारभाराच्या सर्व कामांच्या मागे एक राजशक्तीच असते. महांती महाराज चकित झाले. म्हणाले, आपलं म्हणणं बिनतोड म्हणावं असंच आहे. माझ्या मनात बरीच वर्ष एक शंका आहे. बऱ्याच जणांना विचारलं, पण माझं समाधान होईल असं उत्तर अजून मला मिळालं नाही. मला कठोपनिषद फार आवडतं. यच्छेद्वांमसी प्राज्ञः इत्यादी कठश्रुतीमध्ये 4 भूमींचा जय करायला जे सांगितलंय त्याचा अर्थ नीट ध्यानात येत नाही. दयाळराव स्वामी म्हणाले, कठोपनिषद सांगतं, वाणीचा मनामध्ये लय करावा. म्हणजे सर्व शब्दांचा उच्चार सोडून मनामध्ये ओंकाराचा जप करीत राहण्याची स्थिती. साधक या स्थितीत आला म्हणजे बोलता न येणाऱ्या पशुसारखी त्याची स्थिती होते. हा पहिल्या भूमीचा जय. मग मनाचा आत्म्यामध्ये लय करावा म्हणजे मनातले सर्व संकल्प विकल्प सोडून देऊन आत्मज्ञान मनात स्थिर होतं. साधक या अवस्थेत आला म्हणजे त्याची वृत्ती मुक्या बालकाप्रमाणे होते. हा दुसऱ्या भूमीचा जय झाला. पुढची अवस्था म्हणजे मी अमुक आहे अशा स्वरूपाचा अहंकार नाहीस होणं. उदासीन मनाची अवस्था. हा तिसऱ्या भूमीचा जय झाला. शेवटी अस्मितेचा लय होतो आणि साधक केवळ चैतन्य रूपात राहतो. हा चौथ्या भूमीचा जय झाला. महांती महाराज म्हणाले, कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे 4 भूमींचा जय झाल्यावर जी अवस्था योग्याला प्राप्त होते ती असंप्रज्ञात समाधी अवस्थेसारखीच असू शकेल का, की काही त्यात फरक आहे? दयाळराव स्वामी ठाम स्वरात म्हणाले, दोन्ही अवस्था एकच आहेत. 4 भूमींचा जय झाल्यावर योग्याला प्राप्त होणारी अवस्था म्हणजे पातंजल योगसूत्रामध्ये सांगितलेली असंप्रज्ञात समाधीची अवस्थाच आहे. कोणत्याही उपायानं चित्त सूक्ष्म झालं की साक्षात्कार होतो आणि सर्व काही ब्रह्म आहे याचा अनुभव येतो. म्हणजे समाधीचा अभ्यास ब्रह्म साक्षात्काराचं साधनच आहे. कठोपनिषद आणि पातंजल सूत्रांचा हा समन्वय ऐकून महांती महाशय आणि सुब्रतो महाशय थक्क झाले. समोर बसलेला तरुण ब्राह्मण वयानं लहान असला तरी त्याला असंप्रज्ञात समाधी या सर्वोच्च अवस्थेची अनुभूती प्राप्त आहे हे त्यांच्या ध्यानात आलं. गोविंद महांतींनी अत्यंत आदराने उठले आणि दयाळराव स्वामींची पायधूळ मस्तकी धारण केली. म्हणाले, आपण थोर पुरुष आहात, साक्षात्कारी संत आहात. उद्या सकाळी मी आपल्याला भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे. पण ते पायी चालवत नव्हे, तर मानानं मिरवत पालखीत बसवून. जगाला कळू देत केवढे थोर महापुरुष आज जगन्नाथपुरीला आले आहेत. दयाळराव स्वामी विनयाने लवून महांतींजींना म्हणाले, भगवान जगन्नाथांच्या दर्शनाला मी जाणार आहे, तो एक भिक्षेकरी म्हणून. त्यांच्या कृपेची याचना करणारा भिकारी म्हणूनच मी त्यांच्याद्वारे जातोय. भिकाऱ्यानं याचना करायला जाताना पालखीतून जाणं कसं शोभेल? याचकाला साजेसा मी रस्त्यावरून चालत जाणंच उचित ठरेल. महांतीजी भारावून म्हणाले, आपल्या विद्वत्तेनं जेवढा दिपून गेलो होतो त्यापेक्षाही अधिक आपल्या विनयानं, नम्रतेनं मी दिपून गेलोय. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद स्वामी उठल्यानंतर महांती महाशयांनी रात्रीचा संवाद त्यांच्या कानावर घातला आणि दोघांना पालखीत बसवून मिरवत जगन्नाथांच्या दर्शनाला नेण्याची आग्रहाने इच्छा व्यक्त केली. पण गोविंद स्वामींनी हसून नकार दिला. म्हणाले, दयाळराव स्वामींनी जे सांगितलंय तेच बरोबर आहे. आम्ही देवदर्शनाला जातोय, देवदर्शनाला जे जातोय ते ईश्वराच्या कृपेची याचना करण्यासाठी. याचक कधी पालखीतून मिरवत जात नसतो. त्यानं पायी चालत जाणंच उचित ठरेल. महांती महाशयांनी एक विद्वत सभा आयोजित केली. सर्व पंडितांना आमंत्रित केलं. दयाळराव स्वामींनी कठोपनिषदातील 4 भूमींचा जय, पातंजल योगसूत्र यांचा जो समन्वय करून दाखवला त्या संबंधी चर्चा घडवून आणली. गहन चर्चा झाली. शेवटी सर्व पंडितांनी दयाळराव स्वामींचं विवेचन मान्य केलं. जगन्नाथपुरीच्या विद्वत सभेनं दयाळराव स्वामींना मानपत्र देऊन त्यांचा आणि त्यांच्या गुरूंचा मोठा सत्कार घडवून आणला. आग्रहानं 15 दिवस ठेवून घेतलं.
रोज पंडित आणि शास्त्री भेटायला यायचे. तत्वज्ञानातील अनेक गहन आणि कूट प्रश्नावर चर्चा व्हायची. महांती महाशयांनी दयाळराव स्वामींची भागवतावरील प्रवचनही आयोजित केली होती. प्रवचन ऐकून लोक अगदी भारावून जात. अखेरच्या दिवशी महांती महाशय म्हणाले, आपली विद्वत्ता आणि ज्ञान पाहून सारे विद्वान प्रभावित झालेत. त्याचबरोबर आपल्या रसाळ प्रवचनांनी सामान्य लोकही मंत्रमुग्ध झालेत. असं दोन्ही एकत्र एकाच व्यक्तीच्या ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतं. श्रीराम समर्थ श्रीराम.